जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। गौसन्मान रॅलीतून गौमातेला राष्ट्रमाता घोषित करण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातून 1 लाख स्वाक्षरींचे निवेदन सादर। गौसन्मान अभियान अंतर्गत संपूर्ण भारतातील 790 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी गौमातेला राष्ट्रमाता घोषित करावे या मागणीसाठी गौसन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। नंदुरबार येथील भूमी अभिलेख कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रामनाम संकीर्तनाने गौसन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। भर पावसात निघालेल्या या रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयावर झाला। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना 1,15,328 स्वाक्षरींचे निवेदन, वेदमूर्ती हभप अविनाश महाराज जोशी, हभप डो सुशील महाराज पाटील, प्रमोद महाराज जोशी, अजय शर्मा, अजय अग्रवाल, भरत पटेल, डॉक्टर योगेश चौधरी, दिनेश खंडेलवाल, डॉक्टर नरेंद्र पाटील, सौ नीतू शर्मा, सौ राजश्री सोनार, सौ भारती कासार यांच्या हस्ते देण्यात आले। निवेदनातील मागण्यांसंदर्भात डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी अवगत केले। निवेदन महामहिम राष्ट्रपती, प्रधानमंत्री, महामहिम राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात मागणी केली आहे की केंद्रीय गोसेवा आणि संरक्षण कायदा लागू करावा, सर्व कत्तलखान्यांचे परवाने रद्द करावेत आणि याची अंमलबजावणी करण्यासाठी एक स्वतंत्र केंद्रीय गोसेवा मंत्रालय आणि एक विशेष कार्यदल स्थापन करावे। देशी गाईला राष्ट्रमाता किंवा राष्ट्र आराध्या म्हणून अधिकृत घटनात्मक मान्यता देऊन विशेष राष्ट्रीय संरक्षण द्यावे। कठोर शिक्षेच्या तरतुदी, गो तस्करी आणि गोहत्या यांना दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे दाखल करावे। शेतीसाठी सेंद्रिय खते, कीटकनाशके आणि औषधे म्हणून पंचगव्यावर गोमूत्र संशोधनाला प्रोत्साहन देऊन ते शासकीय खरेदी प्रणालीमध्ये समाविष्ट करावे। प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर नंदीशाळा आणि जिल्हा स्तरावर किमान एक आदर्श गोशाळा किंवा वृद्ध गोशाळा स्थापन करावे। या आशयाचे 1 लाख स्वाक्षरींचे निवेदन पाठविण्यात आले। रॅली समारोप प्रसंगी जमलेल्या गौभक्तांना उपस्थित संत भागवतकार यांनी मार्गदर्शन केले। यावेळी मोठ्या संख्येने नंदुरबार, नवापूर, शहादा येथील गौसेवक गौभक्त उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। तुम्ही कुठे आहेत आता? ओके, कोणी एक जण आला। प्रधानमंत्रीजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्याला त्यासोबत पेन ड्राईव्ह जोडलेले आहेत। या पेन ड्राईव्हमध्ये आम्ही आपल्या जिल्ह्यातून 1,15,328 स्वाक्षऱ्यांचे निवेदन त्या पेन ड्राईव्हमध्ये आहे। म्हणजे स्वाक्षऱ्या ज्या आहेत त्या पेन ड्राईव्हमध्ये दिलेल्या आहेत आणि एवढी कागद लावणं जवळजवळ 4,000पेक्षा आपण ही शासनापर्यंत पोहोचलो। मागणी अशी आहे की गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा, जेव्हा आमचं राष्ट्र स्वतः कोटी देशी गोधन होतं आणि आत्ताच्या घडीला फक्त 7 ते 8 कोटी शिल्लक राहील। हे सेंद्रिय शेती सगळा विषय घेऊन जातो, त्याची कत्तल थांबेल आणि त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीला वावी। आज जे विष खाते आहे तर त्यांना सकस आहार त्या निमित्ताने। दुसरी मागणी आहे की भारतातील जे माझे राष्ट्रपती माननीय प्रधानमंत्री यांना केलेले आहे संपूर्ण भारतातील विकास झाला। मागच्या 27 एप्रिलला जवळजवळ जे भारतातले तालुके त्या तालुक्यामधून प्रत्येक तालुक्यातून झालं होतं। 27 एप्रिलचं पहिलं चरण होतं आणि हे आता दुसरं चरण आहे। तर या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी साहेबांना हे आम्ही त्याकडे करतो। काय गोमातेला एक सेंट्रल कानून पण झालं पाहिजे, कारण काय गोमाता राज्याचा विषय जर कदाचित विषय आला तर ज्यावेळेस अधिकारी सांगतात की राज्याचा विषय आहे तर त्याच्यासाठी एक सेंट्रल कानूनही व्हावं, तोही एक मुद्दा त्याच्यामध्ये आम्ही ॲड केला। गोमातेला राष्ट्रीय माता म्हणून घोषणा करू, त्या गोमातेची घोषणा व्हावी आणि गोमातेच्या गोवंशाचं जे कत्तल सुरू आहे ते थांबावं, कत्तलखाने थांबावे। दुर्भाग्य से जो देश में परिस्थितियां निर्माण हो रही है, जिस तरीके से गौ माता की कत्तल हो रही है, बहुत हम धन्यवाद करेंगे महाराष्ट्र सरकार का कि महाराष्ट्र सरकार ने कायदा किया है और प्रशासन भी उसके लिए सहयोग करना है। लेकिन अगर पूरे राष्ट्र भर में ये हो जाता है तो एक स्वाभिमान अभिमान जो एक सनातन हिंदू संस्कृति का उससे बचेगा और निश्चित ये राष्ट्र हमारा विश्वगुरु बनने ऐसा हम सबको पूरा विश्वास है। सारे देश के जो प्रमुख संत हैं वो संतों ने सबने बैठकर विचार किया कि अगर गौ माता बचेगी तो राष्ट्र बचेगा। ये सारे संतों का ध्येय है, उनका मानना है कि अगर गौ माता बचेगी तो ही राष्ट्र बचेगा। और केवल किस आधार के ऊपर ये आंदोलन उन लोगों ने शुरू किया है, ये दूसरा टप्पा है। आपको प्रार्थना करते हैं कि सरकार
भारतीय संस्कृतीचा प्रधान आधार असणारी गोमाता आज गोमातेवर अत्याचार होत आहेत आणि असंख्य वर्षापासून आपल्या भारताची आद्यशक्ती म्हणून गोमातेला ओळखलं जातं. पण गोमातेचा वंश टिकला पाहिजे याच्यासाठी समग्र भारतातील संतांनी एकत्र येऊन गोमाता वाचावी याच्यासाठी शासन दरबारी त्या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे. आज 27 जुलै गो सन्मान आवाहन अभियानाचा दुसरा टप्पा आज त्या ठिकाणी आला. मागच्या 27 एप्रिलला पहिल्या चरणामध्ये जवळजवळ 5,500 तालुक्यातून भारतातील समग्र 5,500 तालुक्यातून भारतातील महामहिम राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना 5,500 तालुक्यातून त्या ठिकाणी आवेदन पत्र देण्यात आलेलं होतं. आणि दुसरा टप्पा आज या ठिकाणी परिपूर्ण झाला. भारतातील संपूर्ण जिल्ह्यातून आज हे निवेदन जिल्हाधिकारी साहेब, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी देण्यात आलं. याचं कारण काय, तर गोमाता त्या ठिकाणी वाचली पाहिजे. प्रमुख 3 मागण्या आहेत. गाय मातेला राष्ट्रमाता दर्जा प्राप्त व्हावा, त्याच पद्धतीने गोमातेला उचित सन्मान प्राप्त व्हावा, त्याच्यासाठी गो सन्मान आवाहन अभियान या ठिकाणी करण्यात आलं. दुसरी मागणी अशी होती, कारण गोमाता त्या ठिकाणी एक कॅबिनेट सेंट्रल कानून या गोमातेसाठी झाला पाहिजे. गोमाता वाचली पाहिजे. भारतातील कत्तलखाने बंद झाले पाहिजे. भारतातील गोमातेचा हिंसा बंद झाली पाहिजे. याच्यासाठी आज समग्र संत एकत्र आले आणि प्रत्येक जिल्ह्यातून जवळजवळ लाखोच्या वरती सह्या आवेदन पत्रावर त्या ठिकाणी देण्यात आल्या आणि हे आवेदन आज या ठिकाणी देण्यात आलं. आम्ही समग्र संत आणि गोभक्त, गो सन्मान हिंदुत्ववादी संघटना या ठिकाणी आहेत. जय श्रीराम, जय गोमाता. आज गो सन्मान अभियान अंतर्गत आज दुसऱ्या चरणामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातून आज गो सन्मान रॅली काढण्यात आली. या गो सन्मान रॅलीच्या माध्यमातून, संत महंतांच्या माध्यमातून या रॅलीच्या विविध टप्प्यांमध्ये जे काही या गेल्या 3 महिन्यापासून स्वाक्षरी मोहीम सुरू आहे या गो सन्मान अभियानाची, तर 1,15,328 स्वाक्षऱ्यांचे निवेदन महामहिम राष्ट्रपतीजी, देशाचे प्रधानमंत्रीजी, या राज्याचे मुख्यमंत्री आणि महामहिम राज्यपाल यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात ज्या मागण्या करण्यात आल्या, विशेषतः ह्या देशामध्ये 1947 पर्यंत आमच्याकडे 1947 हा 90 कोटी गोधन होतं आणि आज आमच्याकडे फक्त मात्र 6 ते 7 कोटी गोधन शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे देशी गोधन मोठ्या प्रमाणावर याचा ऱ्हास झाला आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणावर रासायनिक शेती व्हायला लागली आणि आम्ही दररोज, ह्या देशातला प्रत्येक व्यक्ती दररोज हा विषयुक्त अन्न खात आहे, विषयुक्त दूध पित आहे. तर जर काही ह्या धरती मातेला वाचवायचं असेल तर आपल्याला एक आणि एकच करावं लागेल आणि ती आमची देशी गोवंश वाचली तर ही भूमाता वाचेल. आणि ती भूमाता वाचवण्यासाठीची ही चळवळ जी आहे ती सर्व संतांनी ह्या गेल्या 8-10 महिन्यापासून हातात घेतलेली आहे. 700 पेक्षा जास्त संत संपूर्ण भारतभर प्रवास करून जवळजवळ प्रत्येक तालुका, शहर, प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत पोहोचून हे गो सन्मान अभियान यशस्वी केलं. आज कोट्यावधी स्वाक्षऱ्यांचं निवेदन 790 जिल्ह्यांमध्ये आज एकाच दिवशी सर्व ठिकाणी हे निवेदन दिलं गेलं. आणि ह्या ज्या मागण्या आहेत की गोमातेला राष्ट्रमाता घोषित करा, स्वतंत्र गो मंत्रालय स्थापित करा, भारतातील सर्व कत्तलखान्यांना बंद करा आणि जे गो तस्करी करतात, जे गो हत्या करतात त्यांना त्यांच्यावर कठोर केंद्रीय कायदा बनवावा अशी मागणी या माध्यमातून केलेली आहे. सर्व नंदुरबार जिल्ह्यातील महनीय संत, सर्व गोभक्त, विविध संघटनेचे पदाधिकारी, गोशाळेचे पदाधिकारी याच्यामध्ये सहभागी झालेत आणि आज हा गो सन्मान अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामधला हा आज यशस्वीपणे ही गो सन्मान रैली संपन्न झाली. गौ गाय ये सनातन का आधार है, हमारे भारत का, हमारे राष्ट्र का मान बिंदु है. हम सब सनातनियों का स्वाभिमान है, हम सब सनातनियों का अभिमान है. दुर्भाग्य से देश की स्वतंत्रता से तो अभी तक जो हमारी गौ माता को सम्मान मिलना चाहिए, सारे संतों के आग्रह करने के बावजूद वो उसे प्राप्त हो नहीं पाया है. हमारे संतों का सबका मानना है कि अगर गौ जिस दिन समाप्त हो जाएगी उस दिन राष्ट्र नहीं बचेगा, राष्ट्र समाप्त हो जाएगा. आज जो गौ की स्थिति है उस गौ की स्थिति को अच्छी करने के लिए सारे संतों ने एकत्रित होकर 3 महीने पहले, 6 महीने पहले संपूर्ण देश में कोई अध्यक्ष नहीं, कोई प्रमुख नहीं, नंदी बाबा अध्यक्ष, गौ माता अध्यक्ष के केवल मार्गदर्शन में सारे गांव-गांव घूम के सबको जगाया, गौ माता का सम्मान होना चाहिए आग्रह किया और उनके आग्रह से आज ये दूसरे
टप्पे के अंदर हम सब लोग सारे जिलों कर एकत्रित होकर बड़ी संख्या में एकत्रित होकर गौ माता बचे, गौ का सम्मान बचे, कठोर से कठोर कानून गौ माता के देश में हो, केंद्र शासन गौ माता को राष्ट्र माता का दर्जा दे और इस तरह से सनातन बचे, ये राष्ट्र अक्षुण्ण बना रहे, ये सनातन संस्कृति अक्षुण्ण बनी रहे। इस तरीके से इस आंदोलन का नंदुरबार जिले के सारे कार्यकर्ताओं ने संतों की उपस्थिति में, सारे गौशाला, गौ भक्तों, गौ सेवकों की उपस्थिति में आज का आंदोलन यहाँ पर हम सब लोग एकत्रित आए हैं। जिलाधिकारी जी को हम सब ने निवेदन दिया है और उन्हें प्रार्थना की है कि हमारी जो मांगे हो प्रशासन तक पहुंचाकर वो जल्द से जल्द पूर्ण हो।